आज आपण बनवणार आहोत रव्यापासून हलका फुलका झटपट होणारा पौष्टिक असा नाश्ता। या रेसिपीमध्ये आपण एक छोटासा ट्विस्ट दिलेला आहे, त्यामुळे ही जी रेसिपी आहे ती खूप जास्त पौष्टिक बनते आणि मुलांना तुम्ही डब्यासाठी हमखास ही रेसिपी करून देऊ शकता। फास्ट फूड खाण्यापेक्षा किंवा इतर बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा असा हा तुम्ही रव्याचा नाश्ता करून मुलांना दिला तर तो खायलाही टेस्टी लागतो आणि पौष्टिकही असतो। त्यासाठी बघा इथे एक बाउल रवा घेतलेला आहे। बारीक रवा किंवा मोठा रवा घेतला तरी चालेल। आता या ठिकाणी बघा पाऊण वाटी दही घ्यायचं आहे। दही घेतल्यानंतर त्याच्या गुठळ्या फोडून घेऊया, म्हणजे छान असं मऊसर हे दही करून घ्यायचं आहे। आता अशा पद्धतीने हे दही जे आहे जरा चांगलं फेटून घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला हे दही जे आहे पातळ करून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी ताक वापरलं तरीही चालेल, दही असेल तर त्यामध्ये पाणी टाकून अशा पद्धतीने तुम्ही ते थोडंसं पातळ करून घ्या। आता यामध्ये जो 1 वाटी रवा आहे आपला, तर तो या ठिकाणी आपण टाकलेला आहे। 1 वाटी रव्यासाठी पाऊण वाटी दही आपल्याला वापरायचं आहे आणि ताक वापरणार असाल तर तुम्ही पाऊण वाटी ताक वापरू शकता। या ठिकाणी पाव वाटी पाणी मी वापरलेलं आहे। आवश्यकतेनुसार तुम्ही देखील इथे पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता। आता अशा प्रकारे दह्यामध्ये आणि थोड्याशा पाण्यामध्ये हा रवा आपण भिजत ठेवलेला आहे। 15 मिनिटं हा बाजूला ठेवूया, म्हणजे रवा छान फुलून येईल आणि छान मुरेल। आता बघा 5 ते 6 तास इथे हिरवे मूग जे आहेत ते मी पाण्यात भिजत ठेवलेले। आता हे छान भिजलेले आहेत। रात्रभर जरी हे मूग भिजत ठेवले तरी चालेल। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे हिरवे मूग जे आहेत ते घ्यायचे आहेत। साधारणपणे अर्धी वाटी हिरवे मूग मी इथे घेतलेले आहेत। आता हे भिजवलेले हिरवे मूग मिक्सरमध्ये बारीक करत असताना यामध्येच 5 ते 6 पालकाची पानं टाकायची। पालकाची पानं स्वच्छ निवडून घ्या, धुवून घ्या आणि नंतर आपल्याला ही टाकायची। 1 हिरवी मिरची मी टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण आपण इथे टाकणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं आणि लसूण देखील टाकू शकता। आता मिक्सरमध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकत अशी पेस्ट मी हिरव्या मुगाची पालकाची करून घेतलेली आहे। हिरव्या मुगामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन, फायबर असतं आणि पालकामध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात, त्यामुळे ही रेसिपी आणखीन जास्त पौष्टिक बनते। आता बघा 15 मिनिटं झालेली आहेत। आपला रवा दह्यामध्ये छान फुललेला आहे, असा फुलून वर आलेला आहे आणि मऊसूत झालेला आहे। आता यामध्ये तयार केलेलं हिरवे मूग आणि पालकाचं जे मिश्रण आहे ते टाकून घेऊया आणि या ठिकाणी रव्यामध्ये हे चांगलं मिक्स करायचं आहे। मुलं हिरवे मूग किंवा पालक सहसा खात नाहीत, नको म्हणतात। आणि बघा पालक आणि हिरव्या मुगामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन किंवा पालकामध्ये विटॅमिन्स असतात। ते सगळे तत्व मुलांना आहारामधून मिळणं खूप महत्त्वाचं आहे। पण अशी भाजी केली किंवा आमटी केली हिरव्या मुगाची तर ते खात नाहीत। तर अशा प्रकारे आपण काहीतरी ट्विस्ट रेसिपीमध्ये देऊन मुलांना हे पदार्थ खाऊ घालू शकता। आता बघा या ठिकाणी थोडंसं पाणी पण आपण वापरलेलं आहे। खूप जास्त पण पातळ करायचं नाही, तर साधारणपणे पाव वाटी पाणी मी वापरलेलं आणि हे बॅटर झालं आहे। आता तेल गरम करून घ्यायचं, त्यामध्ये जिरी, मोहरी, थोडेसे तीळ आणि हिंग अशी फोडणी घालायची। जेव्हा आपण अशा बॅटरला फोडणी घालतो तेव्हा त्याची चव आणखीन वाढते, त्यामुळे तुम्ही पण असं बॅटरला फोडणी घाला आणि बघा त्याची चव किती वाढते ते। मुलं अगदी आवडीने हा पदार्थ खातात। आता अशी फोडणी घालून झाल्यानंतर हे बॅटर जे आहे ते पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊयात। या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी तूप देखील वापरू शकता। आता बघा यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि त्याचबरोबर इथे पाव चमचा भरून खायचा सोडा असतो तो टाकूयात। आता खायचा सोडा टाकल्यानंतर या सोड्यावर अगदी चमचाभर पाणी टाकायचं, म्हणजे सोडा जो असतो तो छान असा ॲक्टिवेट होतो आणि छान असा मिश्रणामध्ये मिक्स केला जातो। आता सोडा टाकल्यानंतर, मीठ टाकल्यानंतर अगदी पटपट अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं।
आता ढोकळ्याची जी प्लेट असते त्या प्लेटला तेल किंवा तूप चांगलं लावून घ्यायचं, किंवा ढोकळ्याची प्लेट नसेल तर कुठलाही आपला वरण भाताचा जो डबा असतो तो घेतला तरी चालेल. त्याला तुम्ही तेल किंवा तूप लावून घ्या. त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण जे आहे ते सोडायचं आहे आणि वरून थोडंसं लाल तिखट आपल्याला टाकायचं आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला असं लाल तिखट टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, पण दिसायलाही छान ॲट्रॅक्टिव्ह दिसतं त्यामुळे आपण हे टाकलेलं आहे. बरेच जण काळी मिरी पूड पण टाकतात, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आता या ठिकाणी एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आणि छान असं उकळू द्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला ही जी प्लेट आहे किंवा जो डबा आहे ज्यामध्ये आपण हे बॅटर भरले ते वाफवण्यासाठी ठेवून देऊयात. इकडे बघा नारळाची मस्त अशी चविष्ट चटणी तयार करून घेतलेली आहे. यावरती मोहरी, जिरे आणि हिंगाची फोडणी घालून घेतलेली आहे. या ठिकाणी मध्यम आचेवर आपण अशा प्रकारे हे शिजवून घेतलेलं आहे. साधारणपणे 10 ते 12 मिनिटं आपल्याला हे शिजवण्यासाठी लागतात. शिजल्यानंतर बघा, जर हाताला काहीच पीठ लागत नसेल तर समजायचं हे छान शिजलेलं आहे. सुरी घालून बघितली तर त्याला पीठही लागत नाही, म्हणजे आता हे छान शिजलेलं आहे. आता हे पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर याचे आपल्याला अशा प्रकारे पीस करून घ्यायचे आहेत. सुरीने छान असं आपल्याला याचे स्क्वेअर कापून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने हा झटपट आणि पौष्टिक रव्यापासून आणि हिरव्या मुगापासून बनणारा नाश्ता तयार आहे. आता इथे मी ढोकळ्याची प्लेट वापरलेली आहे, ढोकळ्याप्रमाणे बनवलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी इडली पात्रामध्ये हे बॅटर सोडून याची इडली करू शकता किंवा याचे आप्पे देखील करू शकता. असा हा नाश्ता नारळाच्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर तुम्ही मुलांना खायला देऊ शकता. आता वेळ न घालवता रेसिपीला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. त्याचबरोबर संध्याच किचनला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.